डोळ्याने टुकू 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 सगळीकडे बघत असतं. तेव्हा ते बघतं, मी कालच सांगितलं होतं पण परत सांगते, कारण तो बघतो की एक काहीतरी अशा प्रचंड प्राणी आहे किंवा काहीतरी आकृती आहेत की रंगीबेरंगी आहेत, काहीतरी आवाज करतायत, हॉर्नचे आवाज इकडून तिकडे पळतायत, हे तो बघतो आणि त्याला असं वाटतं की अरे हे कोणतरी प्राणी आहेत. आणि मग जेव्हा तो थोडा मोठा होतो, आपण जेव्हा थोडे मोठे झालो, त्यानंतर आपण जेव्हा गाडीत बसलो, तेव्हा आपल्याला समजलं की अरे हे गाडी म्हणजे काही प्राणी नाहीये पॉम पॉम करत फिरणारा. तर ह्या गाड्या म्हणजे त्याच्यात बसणारा एक माणूस आहे, त्याचा एक ड्रायव्हर आहे. आता तुम्ही मला सर्वजण सांगा, आपण जेव्हा रस्त्यावरती असतो तेव्हा आपण आपल्या खिचगणीत तरी असतात का गाड्या जातायत आजूबाजूने, त्यात आपल्याला माहिती आहे हे ज्ञान स्थिर झालेलं आहे आपल्यामध्ये, आपण त्या ज्ञानात राहतो आहोत. 24 तास हे ज्ञान आहे, आपल्याला कोणी सांगावं लागत नाही की तो गाडी वेगळी आहे, तो माणूस वेगळा आहे, तो बसलाय, तो गाडी चालवतोय. हे सांगायची गरज नाही, कारण अज्ञान दूर झालेलं आहे, आपल्याला माहिती आहे, प्रत्येक क्षणी माहिती आहे. आणि असंच आहे, आपण आत्मा आहोत हे प्रत्येक क्षणी आपल्याला माहिती असलं पाहिजे. प्रत्येक क्षणी त्याला आत्म्यात राहणं म्हणतात, ते आहे. आणि सहजपणे आहे, म्हणजे असं काही जबरदस्ती नाहीये. आता काय जबरदस्ती आहे का सांगा मला, आपण कपडे काढतो बाहेरून आल्यावर नवीन घालतो, ही किती छोटी गोष्ट आहे, सवयीची गोष्ट आहे, रोज करतो आपण. मग त्या गोष्टींना काही महत्व नसतं, तर रोज गाड्या बघतो. पण लहान मुलाला जे वाटत होतं की ती गाडी म्हणजे काहीतरी प्राणी आहे, इकडून तिकडे फिरतो आहे, पण एकदा कळलं की ते गाडी म्हणजे वेगळं आहे, गाडी आणि देह तसंच हे आहे. आत्म्याचं ज्ञान एकदा कळलं की आपण त्यात राहायला लागतो, प्रत्येक क्षणी ते ज्ञान आपोआप राहतं, काही करावं लागत नाही. आणि आता म्हणूनच आहे की आता हे जे श्लोक पण आहेत ना, याचा फायदा काय आहे, म्हणण्याचा फायदा काय आहे. जेव्हा तुम्ही वाचेने म्हणता तेव्हा तुमच्या घरातलं वातावरण सगळ्यांचं रक्षण होतं, घरामध्ये शक्ती निर्माण होते. हे मंत्र आहेत, मंत्राची अगदी अद्भुत मंत्र आहेत, शक्तिशाली मंत्र आहेत. एक एक श्लोक, एक एक शब्द मंत्राने भारलेले आहेत. तर असा विचार करा, तेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता वाचेने, जेव्हा तुम्ही जप करता, तेव्हा ती शक्ती निर्माण होते घरामध्ये, तुमचं वातावरण शुद्ध करते, घरातली निगेटिव्हिटी काढून टाकते. आणि ह्याच्यासाठी जरुरी नाहीये की अख्खी गीता म्हणत बसा. तुम्हाला एक श्लोक म्हटला, तुम्हाला आवडतो एक श्लोक घ्या, तो म्हणा. तो म्हटल्यानंतर सुद्धा तुमची वाणी शुद्ध होईल, तुमचं मन शुद्ध होईल, भावना शुद्ध होईल. आपोआप नाही होणार, ती शक्ती तुम्हाला मदत करेल. ही आध्यात्मिक शक्ती आहे. तर आता आपल्याला जर काही संस्कृत जर शिकायला काही प्रत्येकाला जमणार नाहीये. आता हे जे छंद मी काल म्हटलं, छंद म्हणजे काय, आपण गाणी किती मस्त आनंदात म्हणतो, गाणी ऐकतो, त्यात रमून जातो, आपल्याला आवडतात, आपण ती गुणगुणतो, आपल्याला ती कधी कधी पाठ पण करावी लागत नाही, आपोआप पाठ होतात. तर असंच आहे ना, जेव्हा आपण गातो ते जेव्हा गेय होतं तेव्हा आपोआप लक्षात राहतं, आपोआप गावंसं वाटतं. त्याला छंद म्हणतात. सगळं काही ना ऋषीमुनींनी छंदात बांधलेलं आहे. आता ऋषीमुनी म्हणजे काय ते पण आपण जाणलं पाहिजे. बघा, आपल्या एवढ्या संकल्पना आहेत ना, आपल्याला वाटतं की ऋषीमुनी म्हणजे असे दाढी असलेले किंवा डोक्याला असे जप हे त्यांनी रुद्राक्षाच्या माळा गुंडाळल्या आहेत. नंतर असं एक एक आपल्या डोळ्यासमोर एक रूप येतं. पण आधुनिक जगतामध्ये अनेक ऋषीमुनी आहेत. बघा, हे बाह्य रूपावरती तुम्ही ऋषीमुनी ठरवू शकत नाही. ऋषी म्हणजे कोण आणि मुनी म्हणजे कोण, हे आधी समजलं पाहिजे. ऋषी हा जो शब्द आहे ना, तो दृश्य पश्य याच्यावरनं संस्कृत शब्दावरनं तयार झालाय. ज्यांनी मंत्र पाहिलेत, ज्यांनी मंत्रांचा साक्षात्कार केलाय, ज्यांनी प्रत्यक्ष आत्म्याला पाहिलेलं आहे, त्यांना ऋषी म्हणतात. आणि मुनी कोण आहेत, तर जे सतत मनन करतात की मी आत्मा आहे, परमात्मा सर्वत्र आहे, जे सतत परमात्म्याचं चिंतन करतात, मनन करतात, ते मुनी आहेत. आता मग ऋषी मुनींसाठी तो विशिष्ट ड्रेस आणि पोशाख आवश्यक आहे. अरे आपल्या आत्तामध्ये कित्येक ऋषीमुनी असतील आपल्यामध्ये वावरणारे, जे आपल्यासारखेच पोशाख घालतात, आपल्यासारखाच पेहराव असतो, आपल्यासारखेच वागतात. पण ऋषी त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलंय, ते ऋषी आहेत, ते मनन करतायत, सतत त्या परमात्म्याचं चिंतन करतायत आणि आवडीने करतायत, रमून गेलेत. बघा, रमणं महत्वाचं. जर तुम्हाला जबरदस्ती कोणी याला अभ्यास करायला बसवलं ना, आपल्याला आपण काही करत नाही. पण जेव्हा मनाला ते आवडायला लागतं, त्याच्यातनं रस निर्माण व्हायला लागतो, त्यातनं नवीन नवीन अर्थ समजायला लागतात, हृदयाला ते जेव्हा आपल्या भिडायला लागतं, आपल्या अंतःकरणापर्यंत पोचायला लागतं, आणि मग आपल्याला आपोआपच त्याच्यामध्ये रुची निर्माण होते. आणि अध्यात्म रुची निर्माण करणारे, सहजतेने करणाऱ्या गोष्टी आहेत. इथे तुम्हाला कोणाला पंडित आपल्याला बनायचं नाहीये, इथे कोणाला संस्कृतचा गाढा अभ्यास करायचा नाही, भगवंतांची भक्ती करायची. आता भक्ती भक्ती किती छान शब्द आहे. भक्ती म्हणजे काय ते आधी समजलं पाहिजे. तर भजन करणं, भगवंतांचं भजन जो करतो तो भक्त. आता भक्ती नऊ पद्धतीने केली जाते. आता तुम्ही भक्तच आहात, आपण भक्तच आहोत, कारण तुम्ही ऐकता आहात, तुम्ही श्रवण करताय. पहिला श्रवण आहे, ऐकणं, त्यांच्याबद्दल ऐकणं, त्यांच्या ज्ञानाबद्दल ऐकणं किती महत्वाचं आहे.
जो ऐकतो तो भक्त आहे, मग जो करतोय ती भक्ती आहे. मग तुम्ही श्रवण करा, कीर्तन करा, त्यांचं स्मरण करा. स्मरण सर्वात सोपं आहे, कारण स्मरण तुम्ही प्रत्येक क्षणी करू शकता. आणि हे काही जबरदस्ती नाही. तुम्ही आधी 5 मिनिटं करता, मग 10 मिनिटं करता, मग अजून करावंसं वाटतं, अजून आठवण येते, त्यातनं रस मिळायला लागतो, आनंद मिळायला लागतो, मग सतत व्हायला लागतं आपोआप. काही मुद्दामून नाही. आपण गाणं कसं गुणगुणतो, गाणं गुणगुणायला काय आपण काम करता करता गुणगुणत असतो, कोणी आपल्याला जबरदस्तीने करायला लावत नाही ते गाणं, कारण आपल्याला ते आवडतं, आपल्याला करायला छान वाटतं एकदम. तसंच ही भक्ती आहे, ती छान वाटते करायला, त्याच्यातनं आनंद निर्माण होतो. आणि जेव्हा आपण तो आनंद घेतो, मग आपण कशी गाणी गुणगुणण्यामध्ये आपला किती छान वेळ जातो, कामं करताना कळत पण नाही. जेवण करता करता पण आपण गुणगुणतो, पण छान वाटतं, आपल्याला आवडतं, आपलं मन रमतं. तसंच भक्ती आहे, 9 प्रकारे केली जाते. श्रवण आहे, कीर्तन आहे, मोठ्याने कीर्तन आहे, मग स्मरण, मनात आठवण ठेवायची, मग वंदन करायचं. त्यांचं पादसंवानी जी भक्ती आहे, लक्ष्मी माता, लक्ष्मी जे आहेत, लक्ष्मी देवी, ते त्यांची भक्ती करतायत. आपण त्यांच्या चरणाची, त्यांच्या अर्चा विग्रहांच्या चरणाची भक्ती, फुलं वाहणं चरणावर, त्यांना वंदन करणं. आपण प्रत्येकाला वंदन करायचंय, प्रत्येकामध्ये तो परमात्मा आहे. अर्चन करणं म्हणजे पूजा करणं. त्यानंतर सख्य भक्ती म्हणजे त्यांचा मित्र बनणं. बघा, विचार करा, आपला मित्र किती जवळचा असतो, आपली मैत्रीण किती जवळची असते, मनातल्या गोष्टी आपण त्यांना सांगतो. परमात्मा तसे वाटले पाहिजे, भगवान तसे वाटले पाहिजे, मित्रासारखे, जे अर्जुनाने केलं, की आपल्याला इतके जवळचे वाटले पाहिजेत ना, की आपण काही त्यांना सांगू शकू. मग चांगलं वाईट काही नाही, जे आहे ते आहे, आरशासारखं जे काही मनात आलं ते त्यांना सांगायचं. असा विचार करायचा, बरोबर आहेत. दास्य भक्ती हनुमंतांनी केली, की मी दास आहे, तुझा सेवक आहे, तुमची सेवा करायला आनंद वाटतो. आता सेवा करायला काय काय कुठे जायचंय सेवा करायला? माझं प्रत्येक काम ही तुझी सेवा, माझं प्रत्येक कर्म हा यज्ञ आहे. आजकाल यज्ञ म्हणजे लोकांना वाटतं की मोठ्या मोठ्या अशा वेदी बांधायच्या, त्याच्यामध्ये एवढे तुपाचे डबे, मग पुरोहितत्व, ज्याला जमतं ठीक आहे, पैसे पाहिजे तेवढं सगळं करायला, समिधा आणायच्या, मग भरपूर दिवसातला वेळ ते यज्ञाच्या आहुती द्यायच्या. हा यज्ञ उत्तमच आहे, तुम्ही जर देवी देवतांसाठी केलात तर, भगवंतांसाठी केलात तर. पण आपली प्रत्येक कृती हा यज्ञ आहे. आपलं बोलणं यज्ञ आहे, आपलं चालणं यज्ञ आहे, आपलं ऐकणं यज्ञ आहे, आपला आहार, एक एक घास हा यज्ञ आहे. तुम्ही एक एक घास त्यांच्यासाठी घेतलात की यज्ञ आहे. बघा, ह्याच्यातनं किती छोट्या छोट्या रोजचं जीवन पण दिव्य बनतं, चमत्कारिक. तुम्ही विचार करू शकत नाही, आपलं आयुष्य दिव्य कसं बनवायचं. आपल्याच गोष्टी आहेत, कुठे रानावनात नाही जायला सांगितलेलं आहे, संन्यास घ्यायला नाही सांगितलेलं आहे. संसार उत्तम कसा करायचा, प्रत्येक गोष्ट जर त्यांची सेवा म्हणून केली तर मग ती उत्तमच होणार. त्यांच्यासाठी करतो, ती दैवीच असणार आहे. आणि अशा रीतीने सर्व आहे. आता तुम्हाला इथे मी समोर दाखवते, मी म्हणून दाखवते हा श्लोक. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन इंद्रियार्थान सॉरी, मी जरा चष्मा लावते माझा. इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. आता इथे कर्मेंद्रियाणी जो शब्द आलाय ना, तो मे वरती अनुस्वार आहे, पण त्याचा जो अनुस्वाराचा उच्चारण न झालाय, अर्धा न, तर याचं कारण काय आहे? कारण पुढे द आलाय, द, तथ दध न. तर जेव्हा तथ दध असा कुठलाही वर्ण येईल न, तेव्हा अनुस्वारचं उच्चारण न, अन होतं, अन. जसं अनंत, न वर अनुस्वार आहे पण पुढे त आलेला आहे, त्यामुळे त्याचं उच्चारण होणार अनंत, अनंत. आणि त थ द ध न, पाचवं अक्षर हे अनुनासिक आहे. तर हे सगळं कळायला कदाचित तुम्हाला कठीण वाटेल, पण मी जसं 18 अध्याय जेव्हा तुमचे होतील, तेव्हा तुमच्यासाठी एकदम सोपं झालेलं असेल. अनेक असे शब्द आहेत, ते मी तुम्हाला सांगणार आहे. तरी तुम्हाला वर्ण सांगते. क ख ग घ ग. ग, ग जो पाचवा वर्ण आहे तो अनुनासिक आहे. अनुनासिक म्हणजे काय? आपण नाकातनं उच्चार करतो, तोंडातनं होतो आणि नाकातनं पण होतो, त्याला अनुनासिक म्हणतात. क ख ग घ ग, च छ ज झ ञ, ट ठ ड ढ ण, त थ द ध न, प फ ब भ म, म य र ल व श श स ह र क्ष ज्ञ. अशी आपली वर्णमाला आहे. तर प्रत्येक जो वर्ग आहे त्याचं एक विशिष्ट स्थान आहे. जिभेचा जीभ कुठे लागते, कंठातून म्हणतोय, टाळूतून म्हणतोय, त्यानुसार त्यांचे वर्ग पडलेत. आपल्याला एवढं डिटेल नाही जायचंय, मी जस्ट सांगते, ज्यांना माहितीये त्यांना माहितीये. तर त्यातलं प्रत्येक वर्गाचं पाचवं अक्षर अनुनासिक असतं. आणि अनुस्वार म्हणजे अनुनासिक. पण कुठलं अनुनासिक येणार आहे ते त्याच्या पुढच्या अक्षरावर आहे. आता गंगा शब्द घ्या, ग वरती अनुस्वार आहे, तर त्याचं गमगा म्हणणार का आपण? गमगा, तर गमगा नाही म्हणत, गंगा म्हणतो. तो जो ग आहे, गंग,
तो क ख ग घ ग मधनं आलेला आहे. तर पुढे ग आल्यामुळे गंगा, शंकर, क आलाय. क वर्ग आहे क ख ग घ ग. तर शंकर. शंकर म्हणतो का आपण? शंकर. शंकर नाही म्हणत, शंकर म्हणतो. आपोआप म्हणतो आपण. आपल्याला या नियम माहिती नाहीयेत तरीही आपले ते उच्चार होतात. पण जर नियम माहिती असून आपण उच्चार केले ना, तर किती आनंद मिळतो, किती छान वाटतं. मग आपल्याला कित्येक गोष्टी सोपेपणाने समजायला लागतात. पहिल्यापासून लावा माताजी. सॉरी, म्हणजे मी तुम्हाला तर जसं जसं आपलं सुरू होईल मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. एक मिनिट, आधी मी मंगलाचरण करते. उद्यापासून ना आपण मंगलाचरण ना ते आपण तुमच्या समोर आपण शेअर करू. म्हणजे तुम्हाला ते बघता येईल, वाचता येईल. आपल्याला छान वाटतं जे आपण म्हणतो आहोत ना ते समोर असलं ना की खूप छान वाटतं. तर ते कसं म्हणायचं रोज म्हणणार आहोत आणि पटकन म्हणणार. आणि मंगलाचरण म्हणणं महत्वाचं आहे. ते मंगल शब्द आहेत आपल्या मुखातनं बाहेर पडणारे. तर अशा रीतीने ह्यातला आपल्याला खूप फायदा आहे. तुम्हाला हळूहळू 18 दिवसांनी एवढं वेगळं जाणवायला लागेल, एवढं दिव्यत्व जाणवायला लागेल. तुमचं आयुष्य दिव्य बनून जाईल. तुमच्या कुटुंबामधलं तुमचं जे वातावरण आहे, काही तुम्हाला संकट असतील, तुम्हाला काही घरामध्ये क्लेश असतील किंवा घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, तुमच्या या अभ्यासामुळे 1 तासाच्या अभ्यासामुळे निघून जाईल सर्व. तुम्हाला जाणवेल, सगळी पॉझिटिव्हिटी जाणवेल, ते दिव्यत्व जाणवेल, त्यांचं अस्तित्व जाणवायला लागेल. कुटुंबातली संकट दूर होतील, प्रश्न सोडवले जातील आपोआप. कारण योगक्षेमम वहाम्यहम, मी तुमचा योगक्षेम वाहीन असं त्यांनी वचन दिले आपल्याला. लक्षात घ्या. आणि म्हणून जेव्हा आपण हे करू 1 तास, त्याच्यामध्ये किती तुमचं आयुष्य बदलून जाईल. आहे सगळं तेच, कुटुंब तेच आहे, अधिक प्रेम कराल, अधिक उत्तम संसार, प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी आपोआप व्हायला लागेल. आणि मग विचार करा, त्यांच्यासाठी केलेली गोष्ट किती दिव्य असेल, किती उत्तम असेल. बघणारा माणूस म्हणेल काय संसार करतोय हा माणूस. पण खरं आध्यात्मिकता हीच आहे, प्रत्येक गोष्ट त्यांच्यासाठी करणं. आणि ती कशी करायची, कसं, ते आपल्याला भगवद्गीता शिकवते. तर आधी मी मंगलाचरण म्हणते. बघा, ऱ्हस्व दीर्घ ना खूप महत्वाचे आहेत. ऱ्हस्व दीर्घ आपल्याला वाटतात की आपले प्रत्येक गोष्ट ही काहीतरी कारणानुसार आहे. ऱ्हस्व अ, आ, इ, ई, उ, ऊ, तसा उच्चारण करायची सवय लावायची. आपोआप जमायला लागतं, आपोआप होतं, काही मुद्दामून करावं लागत नाही. तर आता आधी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय. आता अधिक महिना चाललेला आहे. याला मलमास असं म्हणायचे, पण हा पुरुषोत्तम मास आहे. हा अधिक महिना जो आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही जितकं जप तप जेवढं ऐकाल भगवंतांबद्दल, कित्येक कोटी पटीने तुम्हाला फळ प्राप्त होतं. आता तुम्ही जेव्हा नेहमी करता, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, आपण एकदा कुठलाही नाव घेतो तेव्हा नावातनं ऊर्जा निर्माण होते. पण विशिष्ट वेळी, विशिष्ट काळी, विशिष्ट परिस्थितीत जेव्हा आपण ते करतो, तेव्हा त्याचं फळ कित्येक पटीने प्राप्त होतं. म्हणजे तुम्ही नेहमी, तुम्हाला 4 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, तो आपलं अख्खं आयुष्य लागेल, ते तुम्हाला एका महिन्यामध्ये केल्याने प्राप्त होईल. विचार करा, म्हणजे किती काळ वाचेल. किती श्वास आपल्याकडे आहेत, मोजून दिलेत देवाने आपल्या प्रत्येकाला. आपण ते कसे वापरतो हे महत्वाचं आहे. नंतर मग वाटतं की अरे आपण पश्चाताप करतो की आपण आपला वेळ वाया घालवला. पण आपल्याला जे आवडतं ते आपण करतो. लक्षात ठेवा, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही करणार, तुमचं मन रमलं तर तुम्ही करणार, तुम्हाला पटलं तर तुम्ही करणार. कोणी कोणाला पटवू शकत नाही, आतून आपल्यालाच ते पटायला लागतं. आणि ही भगवंतांची कृपा आहे आपल्या प्रत्येकावर. तर म्हणून प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करायचा, मनापासून करायचा प्रयत्न करायचा, आपोआप त्यातून दिव्य रस निर्माण होणार आहे. आणि हे आपोआप तुम्हाला अनुभवायला येईल प्रत्येकाला, म्हणून तुम्ही इथे आलेले आहात. आणि आपण प्रत्येक अभ्यास करतोय, सामुदायिक उपासना महत्वाची असते. आपण सामुदायिक गोष्ट करतो तेव्हा पण शक्ती अनेक पटीने ती शक्ती निर्माण होते आणि आपलं रक्षण करते. आपल्या प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची काळजी आहे, आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी आहे. कोणालाही आजार झालेले नको आहेत, संकट आलेली नको आहेत, दुःख आलेली नको आहे. पण प्रत्यक्ष भगवंतांची शक्ती जर आपल्याकडे उपस्थित असेल आणि प्रत्येक क्षणी जर तुमचं रक्षण करत असेल, अदृश्य भले का असेना, पण तुम्हाला पदोपदी प्रत्यय यायला लागेल या गोष्टीचा. आणि म्हणून चिकाटीने 1 तास देऊन केलत ना, तर बघा आयुष्य 18 दिवसानंतर मला प्रत्येकाने सांगा तुमचं कसं झालेलं असेल. तर आधी मी आता मंगलाचरण म्हणते, उद्यापासून आपण शेअर करू. म्हणजे तुम्हालाही समोर असेल, तुम्ही म्हणू नका, पण छान वाटेल. आपण काय म्हणतो ते आपल्याला कळलं पाहिजे ना, कमीत कमी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. पहिल्यांदा आपण गुरूंची प्रार्थना करतोय, त्यांना नमन करतोय की अज्ञानरूपी जो अंधकार आहे तो तुम्ही दूर करा. कसा दूर करा? तर ज्ञानरूपी चक्षुने, ज्ञानांजन शलाकेने ती माझ्या डोळ्यात घाला आणि मला सर्व काही जे सत्य स्वरूप आहे ते दाखवा. माझा अज्ञानरूपी अंधकार दूर करा आणि माझ्यामध्ये ज्ञानाचा दिवा पेटवा. ही अशा रीतीने ही प्रार्थना पहिली गुरूंना केली जाते. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपक कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम रामा हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. मी आपणा सर्व भक्तांचं स्वागत करते आपल्या आध्यात्मिक यात्रेमध्ये. आणि त्यासाठी आपण आता 18 दिवस एक एक अध्याय पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या चरणी प्रणाम करूया की त्यांच्या कृपेने आपल्याला हे ज्ञान प्राप्त हो, आपल्याला ज्ञानदृष्टी प्राप्त हो, जगामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार आपल्यातल्या प्रत्येकाला हो, ही मी त्यांच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते. त्यानंतर श्रील प्रभुपाद ज्यांनी ही गीता लिहिली आहे, यथारूप गीता, गीता जशी आहे तशी या गीतेचं नाव आहे, की त्यांचं भक्ती वेदांत भाष्य, त्याच्यामध्ये त्यांनी जशी गीता आहे ती सोपेपणाने साध्या शब्दात आपल्याकडे पोहोचवलेली आहे. तर त्याचा अभ्यास आपण आता 18 दिवस करणार आहोत. जशी कृष्णांनी सांगितली अर्जुनाला तशीच्या तशी आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेली आहे. त्यानंतर आपण नामानिष्ठदास प्रभूजी आहेत इस्कॉन मँगलोर, याच्याशी आपण मँगलोरचं जे इस्कॉन मंदिर आहे कुलाई येथलं, त्यांच्यापासून हे सगळे आध्यात्मिक कोर्स किंवा हे सगळे ऑनलाईन अभ्यासक्रम सगळे विनामूल्य आहेत. तर ते कुणीही शिकू शकतं, घर बसल्या शिकू शकतं. त्याची सगळी PDF सगळी माहिती तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे, कुठेही जायची गरज नाहीये. तर त्यांच्यातर्फे कोर्स चालू झालेले आहेत. तर ते जे आहेत आमचे नामानिष्ठदास प्रभूजी खूप उच्च शिक्षित आहेत. त्यांनी IIT कानपूर मधून त्यांनी BTech केलेलं आहे. म्हणजे त्यांना जेव्हा हा साक्षात्कार झाला मग त्यांनी आपलं सगळं आयुष्य वाहिलेलं आहे प्रचार आणि प्रसार करायला. यांच्या मागे कुठलाही अंतस्थ हेतू नाहीये. हे प्रत्येकापर्यंत ज्ञान पोहोचलं पाहिजे ही कळकळ आहे, ही तळमळ आहे, म्हणून हे कोर्स त्यांनी सुरू केलेले आहेत. तर हे लक्षात घ्या, कारण जो कोणी हे करतो तो भगवंतांना अत्यंत प्रिय आहे असं स्वतः भगवंतांनी सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. आपण पाहणार आहोत 18व्या अध्यायात. मग बघा, कोणाला आवडणार नाही, कोणाला आवडत नाही. आईला आपण, कुठल्या बाळाला आवडत नाही, आईला आपण सर्वात जास्त आवडतो. ही कल्पना पण किती आहे, मनाला किती सुखद आहे. हा एक हेतू म्हणावा किंवा हा एक स्वार्थ जर म्हटला तर आहे की आपल्याला भगवंतांचा हा ज्ञानाचा उद्देश सर्वांपर्यंत पोहोचावा, कोणीही विमुख राहू नयेत. त्यांची इच्छा आहे ज्यांच्यापर्यंत हा पोहोचला पाहिजे त्यांच्यासाठी काम करणं, माध्यम म्हणून काम करणं, हे कितीतरी तुम्हाला सांगते, हे याच्यासारखी भाग्याची गोष्ट नाहीये. आणि केवळ हा हेतू आहे, हा सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून हे विनामूल्य ऑनलाईन
अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत. तर ज्यांची भगवंतांची इच्छा आहे ते अटेंड करतील, त्यांच्यापर्यंत हे पोहोचेल. आम्ही फक्त माध्यम आहोत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आता हा जो करतो, तर म्हणून नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करूया. आमच्या अन्वया माताजी आहेत, पूजा राखे माताजी आहेत, मनीषा माताजी आहेत, कार्तिकी माताजी आहेत. त्यांनी मराठीतून सुरू केला की आपण मराठीतून याचा अभ्यास करू शकू. त्यांना प्रणाम करूया. आपल्या सर्व वैष्णव भक्तांना मी प्रणाम करते. त्यानंतर आमच्या रेश्मा माताजी आहेत, योजना माताजी आहेत, नंतर आमच्या एक मिनिट पटकन नाव मला संजना माताजी. हा, संजना माताजी. हा, त्या ओळख सगळ्यांची नावं आहेत, पटकन माझ्या तोंडात नाही आलं. तर या तिघी जणी अगदी रोज 1 तास देऊन उपस्थित राहतात. तुमच्यापर्यंत हे सर्व ज्ञान पोहोचावं ही त्यांची कळकळीची इच्छा आहे. म्हणून ते आपला एवढा मूल्यवान वेळ देतात आपल्या सगळ्या ह्याच्यात. इतर काही कोणाची याच्या मागे कुठलाही हेतू नाहीये. तर तुमच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवणं एवढंच आमचं एक माध्यम म्हणून आम्ही काम करतोय. तर त्यांनाही मी प्रणाम करते. आणि मग आपण आजच्या आपल्या ह्याला सुरुवात करूया. आपला 3रा अध्याय आहे कर्मयोग. बघा, इतके योग का सांगितले हा पहिला विचार आपल्या मनात येतो, की एकच मार्ग आणि तो मार्ग घ्या आणि पकडा, चालायला लागा आणि मग तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानाला पोहोचा. पण इथे इतके मार्ग भगवंतांनी सांगितले, प्रत्येकासाठी काहीतरी सांगितलं. का सांगितलं? कारण आपण इतके लोक हे लेक्चर अटेंड करतो, एकत्र भेटतो, पण आपल्यातला प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. प्रत्येकाची वेगळी पार्श्वभूमी आहे, प्रत्येकाची आवड वेगळी आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाला आवडणाऱ्या गोष्टी भिन्न भिन्न आहेत. म्हणून इतके योग आहेत, इतके मार्ग आहेत, इतके जोडण्याच्या ज्या प्रक्रिया भिन्न भिन्न सांगितलेल्या आहेत. ज्याला जे आवडतं ना त्याने घ्यावं. ज्याला कर्मयोग आवडतो, कर्माच्या सहाय्याने योग म्हणजे कर्माच्या सहाय्याने जोडलं जाणं, ती दिव्य सेवा आहे. ज्याला ती आवडते त्याने ती सुरुवात करावी. ज्याला भक्ती आवडते, ज्याला ऐकायला आवडतंय, ज्याला नामसंकीर्तन करायला आवडतंय, ज्याला पूजा करायला आवडतीये, ज्याला सख्य भक्ती करायला आवडते, दास्य भक्ती, आणि शेवटची भक्ती आत्मनिवेदन भक्ती, स्वतःला अर्पण करणं. आता ही सर्वोच्च भक्ती आहे. तर सुरुवातीच्या टप्प्याने आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचतो, जी बळीराजाने केली. पण हरकत नाही, आपल्याला ऐकायला आवडतंय ना, वा छान, तरी ती पण उत्तमच आहे. आपण भक्तच आहोत सर्व. आणि एखाद्याला ज्ञान प्राप्त करून आवडतंय, प्रत्येक क्षणी त्याला काहीतरी नवीन जाणून घ्यायचंय, तर ही ज्ञानभक्ती आहे. आता वाटायला हे सगळे वेगळे, बुद्धियोग आहे, ज्ञानयोग आहे, वाटतं वेगवेगळं आहे, पण सगळं मिळूनच एकमेकांशी जोडलेलं आहे. आता तुम्हाला सांगते, जर तुम्हाला कळलंच नाही की तुम्ही जी भगवद्गीता शिकताय ती किती महत्वाची आहे, किंवा परमात्मा कसे आहेत आणि आपल्या अत्यंत जवळ आहेत, प्रत्येकाच्या हृदयात आहेत, प्रत्येक गोष्ट पाहतायत, ऐकतायत, आपले मित्र आहेत, तर कसली भीती राहणार आहे, कसली चिंता राहणार आहे, कसली काळजी आहे, कुठलं भय आहे, सगळं नाहीसं होऊन जाईल जर ते आपल्या जवळ आहेत हे आपल्याला समजलं. पण मग माहिती कसं होणार? मग ह्याच्यासाठी माहिती करून घेण्यासाठी हा ज्ञानयोग आहे. ज्या जगताची माहिती, ब्रह्मांडाची माहिती, ज्या ब्रह्मांडात आपण राहतो, हे ब्रह्माचं अंड आहे, अंड्यासारखा आकार आहे, त्याच्यात गर्भोदक आहे, जसं अंड्यात असतं तसं. तर याच्यासाठी हे जे ब्रह्मांडाची रचना माहिती पाहिजे. या 14 भुवन आहेत एका ब्रह्मांडात, अशी कोटीच्या कोटी ब्रह्मांड आहे, ब्रह्माची अंडी आहेत, प्रत्येकात एक एक ब्रह्मदेव आहेत. तो एक पहिला जीव आहे त्या अंड्यातला. आणि हे जे भगवान आहेत त्यांच्या रोमाच्या कुपा, आता हे कुठून आपण आलोत हे आधी माहिती व्हायला पाहिजे. अनेक युग आपण कसे फिरतोय या चक्रामध्ये, हे युग किती प्रचंड आहे. आणि एक ब्रह्माचा दिवस हा एक कल्प आहे, तेवढीच त्यांची रात्र आहे एक कल्प. आणि आपण एका कल्पामध्ये आपण सगळे व्यक्तावस्थेत असतो. मग जेव्हा त्यांची रात्र सुरू होते तेव्हा आपण अनेक युग, 1000 चतुर्युग, इतक्या प्रचंड काळासाठी निद्रावस्थेत असतो. मग पुन्हा जेव्हा ते जागे होतात, दिवस उजाडतो, पुन्हा सगळे जीव व्यक्तावस्थेतच चाललेलं आहे अनेक युग. यातून सुटका व्हायची वेळ आली, यातून बाजूला व्हायची वेळ आलेली आहे. आणि खरं तर आपल्याला वाटतं ही किती छोटी, आपल्याला ह्या गोष्टीचं महत्वच माहिती नाहीये. आपल्याला वाटतं आपण कुटुंबात किती आनंदात आहोत, आपल्याला आहे ते आयुष्य किती छान आहे. पण जेव्हा भगवद्गीतेचा आता आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला समजायला लागतील यातल्या गोष्टी. आध्यात्मिक जगताचं महत्व पटायला लागेल. हे कसं माहिती होणार? तर ज्ञानातूनच. माहिती कोणीतरी करून द्यायला पाहिजे ना. तर माहिती भक्ताकडूनच करून घेतलं पाहिजे. प्रामाणिक ज्ञान आहे आणि कुठल्याही हेतूशिवाय, स्वार्थाशिवाय दिलं गेलं पाहिजे. आणि मग जेव्हा ज्ञान होतं मग आपोआपच आपण भक्ती करायला लागतो. एखाद्या गोष्टीचं महत्व पटलं की आपोआपच घडते, त्यासाठी मुद्दामून करायला काही लागत नाही. आणि मग जेव्हा ज्ञान होतं, भक्ती होते, मग कर्म पण आपोआपच घडतं. कारण प्रत्येक कर्म हे भक्तीच असते. आपला श्वास घेणं ही भक्तीच आहे, श्वास घेणं, आपला आहार घेणं ही भक्तीच आहे. आपल्या घरात एखादी गोष्ट आणली, जर त्यांच्या समोर ठेवली आणि मग घेतली, आता ह्याच्यामध्ये किती वेळ लागतो? 2 सेकंद, 3 सेकंद. प्रत्येक गोष्ट जर तुम्ही सवय लावलीत
बघा फायदा काय होणार आहे याचा. जर तुम्ही त्यांच्या समोर ठेवून घेतलीत तर ती सात्विक बनते. आपल्या शरीरातले आजार नाहीसे व्हायला मदत होतात, आपलं मन सात्विक बनतं, मनात चांगले विचार होतात, भांडणं नाहीशी होतात, आपले संबंध सुधारतात कुटुंबियांशी असलेले, अशा अनेक गोष्टी. आणि तुम्ही जेव्हा त्यांना ठेवून तेव्हा ते तुमच्या प्रत्येक गोष्टीचं रक्षण करतात. आपल्याला प्रत्येक क्षणी चिंता लागलेली असते, आपल्या प्रत्येक गोष्ट कशी सांभाळून राहील, ती नाहीशी झाली, ती कोणी चोरली, आपण प्रत्येक क्षणी ती कशी सांभाळेल, आपल्या कुटुंबाचा रक्षणाचा विचार, आपल्या देहाचा रक्षणाचा विचार आपल्या मनात प्रत्येक क्षणी असतो. आपण घाबरून वावरत असतो. पण एकदा तुम्ही परमात्म्यावर सोपवलं, योगक्षेमम वहाम्यहम, जर तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी त्यांनी स्वतः घेतली, तर विचार करा काय म्हणजे आपल्याला कशाची चिंता करायचीच गरज नाहीये. त्यासाठी करायचं काय, 2 सेकंद तुम्ही आपल्याला आलेली घरात जी नवीन गोष्ट आणता, फळ आणा, फुलं आणा, एखाद्याकडे पैसे नाहीयेत हरकत नाही, तुम्ही त्यांना जल अर्पण करा, ते पण त्याचा स्वीकार करतात. आणि याच्यासाठी हे सगळं पूर्ण भगवद्गीता हेच सांगते. म्हणून आपण आता आपण कालच्या ह्याच्यात बघितलं की अर्जुनाला युद्ध करायचं नाहीये. का करायचं नाहीये? कारण त्याला माहितीये की त्याच्या मनात दया निर्माण झाली, माझ्या आजोबांना मारू, गुरु द्रोणाचार्यांना मारू, त्यांची मी कशी हत्या करू. आणि मग अशा वेळी भगवान त्याला सांगतात की ही सुरुवात आहे. अरे बाबा अर्जुना वेड्या, तू ज्यांना म्हणतोय की मारणार आहेस, ते तुझे देहाचे नाते संबंधी आहेत, तुझे देहाचे आजोबा आहेत, ते तुझे देहाचे गुरु आहेत. हे तू लक्षात घे. तू देह नाही आहेस, तू शरीर नाही आहेस, तू आत्मा आहेस. हे तर अगदी. मग आनंद आता आपल्याच माणसांना जर मारून काही आनंद मिळणार आहे का? शत्रूंशी युद्ध केलं जातं. मग अशा वेळी त्याला सांगतात की अरे तुला का असा आनंद म्हणजे काय, तुला आनंदच आनंद मिळणार आहे. तू जर मेलास या युद्धात तर तुला स्वर्गाचं राज्य मिळेल, कारण तू ह्या कुरुक्षेत्रावरती युद्ध करून त्यात उत्तम गती मिळणार आहे. आणि जर तू जिवंत राहिलास आणि जर तू राज्य प्राप्त करून घेतलंस तर राज्याचा आनंद उपभोगायला मिळणार आहे. मग याच्यामध्ये आनंदच आनंद आहे, तू हा विचारच करू नको. आणि तुला जर त्याला वाटतं अरे मी याच्याकडून पाप होणार आहे, बरोबर आहे, पाप आहेच. जर तुम्ही हिंसा करतात स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या जिव्हा लोळल्यासाठी, तर ते पापच आहे. त्याच्यासाठी बक्षीस तुम्हाला मिळणार नाही, तुम्हाला दंड भोगावा लागणार आहे. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात कधी ना कधी तो भोगावा लागणार आहे. मग त्याला ते वाटतं की मी पाप होणार आहे ना माझ्याकडून. पण भगवान त्याला सांगतात भक्ती मार्गावर केलेलं जे कृत्य आहे ते कधीही पाप नसतं. स्वतःसाठी केलंय ते पाप आहे. पण जेव्हा तुम्ही परमार्थ, आता जेव्हा हनुमंतानी श्रीलंकेत जाऊन एवढ्या राक्षसांना मारलं, मी काल परवा सांगितलं होतं तुम्हाला, तर ते पाप नाहीये, ती भक्ती मार्गावर केलेलं कृत्य आहे. तसंच तू जे युद्ध करणार आहेस ते तुझा धर्म आहे, तुझा, तू राजा आहेस, तुला ते केलंच पाहिजे. आणि नियत कर्म आहे, तुला नेमून दिलेलं कर्म आहे. तर तू ते केलं नाहीस तर उलट तुला त्याच्यामध्येच तुझा त्रास, म्हणजे तुला त्याच्यामुळेच तुला आता जर समजा आपल्याला दिलेलं नियमित कर्म जर आपण केलं नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायला लागणार आहे. जर आपण घरातल्यांसाठी म्हटलं की मी नाही करत जा जेवण, मी नाही करत घरातल्या गोष्टी, नाही करायचंय मला, तर शेवटी त्याचे परिणाम कुटुंबावरच होणार आहेत, आपल्यावरच होणार आहेत, पर्याय नाही. थोडक्यात समाजावर होणार आहेत, आपल्या राष्ट्रावर होणार आहे. प्रत्येकाने जर असं करायचं ठरवलं की मी माझं काम करणार नाही, तर किती गोंधळ होईल, किती गडबड होऊन जाईल पूर्ण, हा विचार केला पाहिजे. आणि हे सगळे ऋणानुबंध आहेत ना, ते प्रेमाने कसे आपण ऋण फेडायची, हेच भगवद्गीता सांगते. म्हणून पाप ह्याच्यात तू पापाचा विचारच करू नको, तू माझ्यासाठी कर्म करणार आहे. आणि तुझा जो गोंधळ उडालेला आहे, तो गोंधळ आधी तू गोंधळातनं बाहेर पड, आणि तू आधी माझ्यासाठी हे युद्ध लढ, कारण ही माझी योजना आहे. आणि इथे स्थिर धीर मुनीबद्दल सांगितलंय. आता धीर मुनी म्हणजे कोण आहे, तर आपणच आहोत. धीर मुनी कोण असतो, ज्याला जो प्रत्येक क्षणी अविचलित राहतो. आता आपल्यावर संकट येतात, अनेक गोष्टी, आता आजार पण येतं, संकट ओढवतात, मग आपण घाबरून जातो, काय करायचं कळत नाही. जी अर्जुनाची अवस्था आहे ती आपली प्रत्येकाची अवस्था आहे. मग आपल्याला धीर मुनी बनावं लागेल. धीर मुनी म्हणजे काय, की कुठलंही संकट आलं की विचलित होत नाही, काहीही आलं की माहिती हे का आलंय आपल्यावर, का ओढवलंय, सुख दुःख का भोगावी लागतात, हे जेव्हा माहिती होतं तेव्हा आपण अविचलित राहतो, कारण आपल्याला कार्यकारण भाव माहिती आहे. तो स्थिर धीर मुनी म्हटलेला आहे, स्थित धी मुनी, ज्याची बुद्धी स्थिर आहे आणि ज्याला माहितीये मी देह नाहीये, मी आत्मा आहे. आणि अशा ह्याच्यात जेव्हा आपण राहू तेव्हा आपण स्थिर आणि स्थित मुनी आपणच आहोत. ही प्रत्येक गोष्ट आपण आहोत, लक्षात घ्या. हे अर्जुनासाठी जरी सांगितलंय ना, आता जेव्हा दुसऱ्यासाठी सांगितलं जातं तेव्हा आपण म्हणतो आपल्याला काय करायचंय, माझा काय फायदा आहे. अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाला लढायला सांगितलं, मला थोडंच लढायला जायचंय, असा आपण विचार करतो. हे काही आपल्यासाठी नाहीये, मग मी कशाला भगवद्गीता वाचू, माझा काय फायदा आहे. आपण प्रत्येक गोष्ट या कलियुगात फायद्यासाठी करतो. आपण विचार करतो की मी 1 तास दिला मला किती फायदा आहे,
मला यातनं काय मिळणार आहे. मग जर आपल्या मनाला वाटलं की हा 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 याच्यात माझा भरपूर फायदा आहे, मला काय काय शिकायला मिळतंय, आणि मग तेव्हा आपण याच्यासाठी आपला वेळ काढतो. आणि जर आपल्याला वाटतं की काय फालतूगिरी, काय ऐकायचंय, माझ्याकडे गीता आहे, मला माहिती आहे काय त्या गीतेत लिहिलेलं आहे, जेव्हा आपलं मन असं आपल्याला सांगतं, मग आपण म्हणतो नाही काय करायचं, त्यापेक्षा एक सिरियल पाहू, मस्त बाहेर फिरायला जाऊ, एक पिक्चर बघू, तेवढा वेळ 1 तास कशाला वाया घालवायचा. म्हणजे बघा, हे ह्याच्यावर अवलंबून आहे. स्थित धीर मुनी, की आपली बुद्धी प्रतिष्ठित व्हायला पाहिजे त्या आत्म्यामध्ये, जे आपण खरोखरचे आहोत. आपण देह नाही आहोत, आपण आत्माच आहोत, पण आपल्याला ते कळतच नाहीये. आणि मग आपण आरशात बघतो आणि आपण म्हणतो अरे मी किती म्हातारा होतोय, मला केस किती कमी झाले. ही सगळी देहातली स्थित्यंतर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि पारिवारिक परंपरा नष्ट होईल. पारिवारिक परंपरा म्हणजे आता युद्धाचे परिणाम आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, सांगायला नको. तर भगवान म्हणतात तू याची काही काळजी करू नको, मी काय ते बघून घेईल, मी त्या पितरांचं तर्पण बिरपण त्याची मी काळजी घेईल. पुढची स्लाइड लावा माताजी. तर आता हा जो आपला अध्याय आहे ना, तर त्याच्यामध्ये त्याग की कर्म. आता जेव्हा तुम्ही सरळ सरळ गोष्टी वाचता, आता उदाहरणार्थ आता हे 1 तास आपण घेतो, त्याचं घेण्याचं कारण काय आहे? कारण जेव्हा आपण सरळ सरळ वाचतो ना, तेव्हा गोष्टी समजत नाहीत. आणि त्या कोणीतरी समजावून सांगितल्या की आपल्याला समजतात. आता त्याग की कर्म म्हणजे काय समजायचं? तर आता तुम्हाला सांगते, आता अर्जुनाला प्रत्यक्ष भगवान उपदेश देत आहेत. ते त्या रथामध्ये उपस्थित आहेत, त्यांची वाणी काय असेल, त्यांचे दिव्य शब्द त्यांच्या कानावर पडतायत, त्याला ज्ञान मिळालं की तू आत्मा आहेस अर्जुना, असं सांगितलं. आता बघा, पहिला आपल्या प्रत्येकाच्या मनात येणारा काय प्रश्न आहे? आता मी जर आत्मा आहे, तर मी राज्य घेऊन काय करू? मी कर्म तरी कशाला करू? कारण मी आत्मा आहे, मी देह नाही आहे. प्रत्येकाच्या आता मला ज्ञान घ्यायला आवडतंय. आता अर्जुनाला इतकं सांगतायत भगवान श्रीकृष्ण की तू आत्मा आहेस, आणि जेव्हा ते ज्ञान सांगतायत, त्याच्या कानावर शब्द पडतायत, तो मोहून गेलाय, रंगून गेलाय. तो म्हणतो आता मी ज्ञानच घेतो ना, आता कशाला युद्ध करू, ज्ञान घेण्यातच मला आनंद मिळतोय. मग आता मी तेच घेत राहतो, मग मला तुम्ही कर्म कशाला करायला सांगताय, मला युद्ध कशाला करायला सांगताय? आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे ना, आता मला छान वाटतं हे सगळं ज्ञान, मग मी कर्म कशाला करू? तर म्हणून मग कर्माचा त्याग करायचा का? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जरी नुसते बसलेले असाल, आपण बसलेले असतो, तरी आपलं काहीतरी चाललेलं असतं. आपण इकडे तिकडे बघत असतो, आपल्याला कुठे पायाला मुंग्या आल्या, पाय ताट करा, मग खा झाली, इथे तिथे काजवा, मग इकडे तिकडे बघा. असं आपल्या सतत छोटी छोट्या कृती करत असतात. म्हणजे आपण शांत निश्चल बसलो असं कधीतरी घडतं का? आता ज्याने आपल्या आसनावरती नियंत्रण आणलंय, तो 3 तास एका आसनात हात काही न करता ते आसन सिद्ध करून बसू शकतो. पण ती एक अष्टांग योगाची अवस्था आहे, आपण पुढे बघणार आहोत ते. पण तशी आपल्या बाकीच्यांची आहे का, आपण काहीतरी कृती करतो, हे कर्म करत राहणं हा आपला स्वभाव आहे. मग या कर्मबंधनातनं सुटका कशी करून घ्यायची? ते कर्म सोडायचं नाहीये, कर्माचा त्याग करायचा नाहीये, संन्यास घ्यायचा नाहीये. कर्म आता समजा आपण रानावनात कोणी व्यक्ती गेली, रानावनात जायला सांगितलं नाहीये, पण तिथे बसून जर सतत संसाराचा विचार करत राहिलो, तर त्याला काहीच अर्थ नाहीये. म्हणजे कर्माचा त्याग नाही करायचा आहे, कर्म करायचंय, पण ते भक्तियुक्त करायचंय. आता निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोग, एकदम सोपा अर्थ याचा. निष्काम कर्मयोग म्हणजे काय? अपेक्षेशिवाय केलेलं कर्म. आता आपण आता गृहिणी जेवण, आपण घरी जेवण बनवतो, काही गोष्टी करतो, तर आपल्या मनामध्ये अपेक्षा असते की आता मी काहीतरी केलंय ना, तर मला काहीतरी मिळालं पाहिजे. मी आता घरासाठी जेवण बनवलं ना, तर मग आता मुलांनी म्हटलं पाहिजे अरे वा, किती छान जेवण केलंय. आपली अपेक्षा असते प्रत्येकाची, प्रत्येकाकडून आपली अपेक्षा असते. आणि सर्वात मोठं दुःख कुठलं आहे माहितीये का? अपेक्षा भंगाचं दुःख. आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की मग आपल्याला वाईट वाटतं. मग दिवसभर वाटतं ह्यांना काही पडलेलंच नाहीये, मी एवढी मरमर मरते, पण कोणी बघतंय का, कोणी 4 शब्द गोड बोलतंय का? म्हणजे आपली अपेक्षा आपणच ठेवतो, आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही की आपल्याला दुःख होतं. म्हणजे आपणच ओढवून आणलंय ना दुःख. पण जर भगवान म्हणतात तुम्ही कशाला ठेवताय निष्काम, कशाला इच्छा करताय की कोणी काही चांगलं बोलावं किंवा चांगलं मिळावं? आजकाल तुम्हाला सांगते, आता किती मोठा प्रश्न आहे की आपण बघतो आजकाल किती मुलं आहेत, आता जर त्यांना परीक्षेत अपयश आलं तर आत्महत्या करायला प्रवृत्त होतात. कारण त्यांना आता आपण जर अभ्यास केलाय तर त्यांना 100% मार्काची अपेक्षा असते. 1% कमी झाला तरी पण त्यांना असं काहीतरी जीवाची कालवा होते. तर अपेक्षा ठेवण्या असं नाहीये, अभ्यास करा, 100% अभ्यास करा, ते कर्म आहे आपलं, ते उत्तमच केलं पाहिजे, प्रामाणिकपणेच केलं पाहिजे. पण काय मिळणार आहे मार्क, ते भगवंतांवर सोपवून द्या ना. जर भगवद्गीता लहानपणापासून शिकली, तर या अशा अपेक्षा ठेवून मग आपण अशी काहीतरी कृत्य करायला मुलं प्रवृत्त होणार नाहीत. त्यांचं उत्तम सायकॉलॉजी, विचार करा, मनाची तयारी. तर तुमच्या मनामध्ये मन किती शांत, मन किती संतुष्ट, मन किती आनंदात,
आणि मग काही मिळालं तर किती आनंद होईल, तो आनंदाचं तुम्ही वर्णन पण करू शकणार नाही. जर तुमची अपेक्षाच नाहीये आणि कोणी तुम्हाला 4 शब्द बोलले, तर हा छानच आहे, बोनस आहे ना तो तुम्हाला दिलेला. म्हणजे असंच आहे. पण जर तुमची अपेक्षा, मग काय चाललंय आनंदात, प्रत्येक क्षण आनंदात. आणि हा आनंद मिळणं किती कठीण आहे. आपण प्रत्येक क्षणी दुःखी असतो, उगाचच काही कारण नाही, पण दुःखी आहे. आणि मग मन दुःखी असेल तर मग कशातच मन लागत नाही. मग काही जर पंचपक्वानाचं जेवण पण खातोय पण लक्षच नाहीये. अरे असं आयुष्य आपण आपलं स्वतःच बनवलेलं आहे. जगामध्ये अनेक घडामोडी चालल्या आहेत, त्या आपण सगळ्या ओढून आपल्या घरावर आणलेल्या आहेत. आणि आपण प्रत्यक्ष त्याचाच विचार करतोय आणि पुढे घडणाऱ्या गोष्टीसाठी आजच दुःखी होतोय. घडणार आहे ते घडणारच आहे, ते काही टळणार नाहीये. पण ते दुःख आपण उद्याचं आजवर आणलंय, आज आत्ता या क्षणापर्यंत आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे पुढे होणार, कदाचित ते घडणार सुद्धा नाहीये, कदाचित पुढे काहीच होणार नाहीये. पण आजच ते युद्ध, पुढे कधी घडणार नाही नाही आहे काहीच माहिती नाहीये. मग अशा परिस्थितीत आपण प्रत्येक जण आहोत. आणि म्हणून ही भगवद्गीता आपल्यासाठी महत्वाची आहे. म्हणून कर्मकांडाकडून कर्मयोगाकडे जायचंय. कर्मकांड म्हणजे काय? जे देवी देवतांसाठी केलं जातं. आता देवी देवता ही योनी आहे, जसं आपण मनुष्य आहोत. मनुष्य योनी आहे, देवी देवता योनी आहे. भगवंतांच्या ज्या 84 लाख योनी आहेत, असुर योनी आहे, राक्षस योनी आहे, यक्ष योनी आहे, पशु योनी आहे. वेगवेगळे देह आहेत प्रत्येक योनीला आणि वेगवेगळे आत्मे. तसे देवी देवता पण आहेत. ते एक ब्रह्मांडाचा कारभार चालवतात. ते शक्तिशाली जीवात्मे आहेत. आपण त्यांच्याकडे काहीतरी मागत असतो, मला पैसे हवे, नोकरी हवी, लग्न व्हायला हवं, माझं आरोग्य उत्तम राहू दे, मला भरपूर आयुष्य मिळू दे. हे पाहिजेच आहे, मी म्हणत नाही की नकोय. आपल्याला उत्तम जीवन जगण्यासाठी गरज आहे आणि आपण ते मागतो. देवी देवतांकडे मागतो, ते पूर्ण करतात. हे सगळं कर्मकांड आहे, यज्ञ करणं. पण त्यांच्यासाठी केलं पाहिजे, कृतज्ञ भावना ठेवली पाहिजे. कारण ब्रह्मांडाचा कारभार पाहतायत ते. आपल्या कुटुंबाचा कारभार पाहता पाहता आपल्याला नाकी नऊ येतात. सगळं बघता बघता मध्ये अख्ख्या ब्रह्मांडाचा कारभार बघायला लागतोय त्यांना. मग असे देवी देवतांबद्दल आपल्या मनामध्ये उत्तम पाऊस पडणं, तरच आपल्याला खायला धान्य पिकणार आहे. शेतकरी शेत नांगरणार आहे. हे सगळं त्या वरुण देवता, इंद्र देवता सगळ्याचा कारभार बघतीये. पण त्याच्यासाठी कर्मकांड आहे. पण ते करायचं, ते करायचंय, पण ते नाही केलं. भगवंतांच्या शरीराचे अवयव हे सगळे देवी देवता आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण आपला कर्मयोग केला पाहिजे. आपलं प्रत्येक कर्म नेमून दिलेलं. सकाळी उठल्यापासून आपण दात घासतो, ते पण सेवा म्हणून करा. श्वास घेतो, ती पण सेवा आहे. सकाळी उठल्यावर एकदा म्हटलं की माझं प्रत्येक कर्म तुझी सेवा आहे. आणि झोपताना म्हटलं की मी जे काही आज केलं कळत नकळत, ते सगळं तुला अर्पण करतो. असं सवय केली की प्रत्येक कर्म तसंच घडायला लागेल. आणि मग जर नेता, बघा, जर राजानेच केला नाही, तोच पलपुटा झाला, तर त्याचा आदर्श काय ठेवणार? आपण आदर्श ठेवतो लोकांचे. आपल्या आई वडिलांचा आदर्श असतो, गुरूंचा आदर्श असतो, मोठ्या मोठे नेते जे उत्तम काम करतात त्यांचा आदर्श ठेवू शकतो. पण तेच जर योग्य वागले नाही, तर मग आदर्श कोणाचा ठेवणार? पण तो आदर्श घ्यायला पाहिजे. आणि आपला सर्वात मोठा शत्रू ह्या इच्छा आहेत, कामना आहेत. पुढची स्लाइड माताजी. तर आता कुठे जायचं, काय करायचं? बघा, कित्येक असे वेगवेगळे मार्ग आहेत. पुढची स्लाइड माताजी. आता इथे तुमच्या समोर एक व्यक्ती आहे, त्याच्या कानामध्ये फोन आहे, हातात सिगरेट आहे, हातात त्याच्या कमंडलू आहे. तर त्याचं बाह्य तुम्ही बघाल तर बाह्य द्वेष कसा आहे, तर साधूचा आहे. आता तुम्ही म्हणाल की आता तो साधू आहे, तो मोबाईलवर बोलतोय. मोबाईलवर बोलणं काही चुकीचं नाही, आपण काही नवीन नवीन शोध लागलेले वापरायचे नाही असं नाहीये. हातात त्याच्या सिगरेट आहे बघा. आपल्याला असं वाटतं की साधू म्हणजे आपण फक्त बाह्य वेशावरून ओळखतो की ही व्यक्ती साधू आहे किंवा नाही. पण असे जे लोक आहेत त्यांना मिथ्याचारी असं म्हटलेलं आहे. आता खरे ऋषी मुनी जे आहेत आपल्यामध्ये वावरणारे, ते आपल्यासारखेच असतात, आपल्यासारखेच त्यांचा पोशाख असतो, आपल्यासारखेच आपल्यामध्ये ते वावरत असतात. पण त्यांची अवस्था वेगळी असू शकते. त्यामुळे बाह्य आवरणावरनं ओळखायचं नाहीये. कर्मेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. कर्मेंद्रिय संयमित करून ज्याचे मन इंद्रिय विषयांचं चिंतन करीत असतो, तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो. अशा मनुष्याला मिथ्याचारी म्हटलं जातं. म्हणजे बाहेरून त्याने साधूचा वेश आणलाय, तो मोठी मोठी प्रवचनं देतोय, तो योगी असल्याचं भासवतोय, साधू असल्याचं भासवतोय. आपण आजकाल युट्यूबवर बघतो, कित्येक व्हिडिओ बघतो, सर्वजण साधू, मी गुरु आहे, मी अमुक आहे, तमुक आहे म्हणून लोकांना उपदेश देत असतात. आपण सगळ्यांचे व्हिडिओ बघतो. तर मिथ्याचारी कोण आहेत? की बाह्यता ते दाखवतात की मी साधू आहे, मी गुरु आहे, पण मनातून ते सतत विषयाचं चिंतन करत असतात, कुटुंबाचा विचार करत असतात, आपल्याला पैसे कसे मिळतील याचा विचार करत असतात. तर हा सगळा बाह्य देखावा आहे. तर बाह्य देखावा करायचा नाही, असं मिथ्याचारी बनायचं नाहीये.
मग कसं बनायचंय? तर पुढची स्लाइड माताजी. आता ही भरत महाराजांची गोष्ट आहे, तर मी तुम्हाला ती पटकन थोडक्यात सांगते. बघा, ही आपण पुढे पण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये भरत राजा जो होता, तर तो भरत राजा होता तेव्हा त्याने जेव्हा त्याचं राज्य त्याने उत्तमरित्या केल्यावर, जेव्हा त्याचा शेवटचा काळ जो आला वानप्रस्थाश्रम, तेव्हा त्याने राज्यकारभार आपल्या मुलांकडे सोपवला आणि मग तो रानावनामध्ये आला आणि तिथे एक छोटीशी झोपडी त्याने बांधली आणि तिथे झोपडीमध्ये तो राहून भगवंतांची भक्ती करायला लागला. राज्य सोडलं त्याने भक्ती करण्यासाठी आणि रानावनात येऊन राहायला लागला. तर तिथे एक हरिण होती, तर ती गर्भवती होती आणि सिंहाने तिच्यावर हल्ला केला. तर ती एका नदीत पडली, पण तिने एका पाडसाला जन्म दिला. तर त्या पाडसाला त्या राजाने पाहिलं, भरत राजाने, आणि तो घेऊन आला. किती प्रेमळ राजा, आणि त्याने संगोपन केलं, त्याची काळजी घेतली. अरे, उत्तम गोष्ट आहे, तुम्ही त्याचं संगोपन करून. पण हळूहळू त्याचं मन त्याच्यामध्ये आसक्त झालं. प्रत्येक क्षणी तो त्या हरणाचा विचार करायला लागला. म्हणजे आला होता कशासाठी? भक्तीसाठी. आणि करता करता करायला काय लागला? तर त्या हरणामध्ये ते कुठे आहे, ते खातंय का, पितंय का. आणि असं होता होता शेवटी काय झालं, की जेव्हा मृत्यूची वेळ आली, तेव्हा शेवटच्या क्षणी त्याच्या मनामध्ये त्या हरणाचा विचार होता, की अरे, आता माझ्या पश्चात त्या हरणाला कोण पाहणार आहे? आता हरणाला कोण बघणार आहे? भगवंतांवर जबाबदारी आहे प्रत्येक जीवाची, आपण फक्त माध्यम असतो. पण मनात हरणाचा विचार आला, म्हणून त्याला पुढचा जन्म हरणाचा मिळाला. पण तो भक्त होता आणि त्याच्यामुळे मनामध्ये त्याला माहिती होतं, की आपण कोण आहोत, आपल्याला हा जन्म का मिळालाय. त्याला भगवंतांची स्मृती होती आणि मग तो जन्म त्याला कळलं, कारण ही पशुपक्ष्यांची योनी कर्मयोनी नाहीये, ही भोगयोनी आहे. तुम्ही तिथे काही नवीन कर्म करू शकत नाही. तिथे भगवंतांची भक्ती मनामध्ये तुम्ही तो विचार असू शकतो. पण त्यासाठी मग तो जन्म त्याला कळलं. मग तो त्या कुटीकडे येऊन त्या भरतराजाची तिथे बसून राहिला. आणि मग जेव्हा त्याने देहत्याग केला, त्याला जड भरताचा जन्म मिळाला. बघा, एक जन्म वाया गेला त्यांचा भक्ताचा, पण तरीही भगवंतांची कृपा होती, की जड भरतामध्ये त्याला कळलं, बघा, शेवटच्या क्षणी माझ्या मनात विचार होता, म्हणून मला हरणाचा जन्म घ्यावा लागला. आणि मग अशा अवस्थेत मग तो या जन्मात भरत राजा मुक्त झाला. म्हणजे एक जन्म वाया गेला त्याचा. कशामुळे? अंते मतीही सा गतीही. शेवटच्या क्षणी जी आपली मती असते, ती आपली तशी गती होते पुढे. तर शेवटच्या क्षणी ज्याचा विचार मनात येईल, तसा आपल्याला जन्म प्राप्त होतो. मग जो भक्त असतो, जर त्याने, बघा, म्हणजे भक्ताचंही कसं म्हणजे अधपतन होऊ शकतं, सावध कसं राहिलं पाहिजे, भगवंतांवर सोपवून द्यायचं प्रत्येक क्षणी त्यांचा विचार. ही गोष्ट का आहे? तर आपल्याला ह्याची जाणीव व्हावी. अंते मतीही सा गतीही. शेवटच्या क्षणी जी मती असते, बुद्धी असते, जो विचार असतो, तशी आपली पुढची गती होते. आता मग एखादी व्यक्ती म्हणेल, मी आयुष्यभर वाईट काम करेन आणि मग शेवटच्या क्षणी भगवंतांचा विचार करेल. तर तसं शक्य नाहीये. तुम्ही प्रत्येक क्षणी, तुम्ही आयुष्यभर जो अभ्यास कराल, तो शेवटच्या क्षणी आठवतो. म्हणून आयुष्यभर साधन करायचंय, आयुष्यभर उपासना करायची आहे. कशासाठी? शेवटच्या क्षणासाठी, मृत्यूसाठी, ज्याची आपल्याला अत्यंत भीती वाटते, त्याच्यासाठी करायचं हे सर्व काही. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला काहीतरी सांगते, काहीतरी उपदेश देते, हे लक्षात ठेवा. पण याच्यासाठी, ज्ञानासाठी, भक्तीसाठी रानावनात जाण्याची गरज नाहीये. कारण जोपर्यंत तुमचं हृदय शुद्ध होत नाही, तुम्ही कुठेही गेलात तरी संसार चिकटलेलाच राहणार. सगळा मनामध्ये संसार राहणार, मनातनं नाहीसा व्हायला पाहिजे. तुम्ही रानावनात गेला, हिमालयात गेला, तिथे जप तप करायचा प्रयत्न केला, पण मनात विचार करतोय, माझी बायको काय करते, माझी मुलं काय करतायत, माझ्या घराचं काय झालं असेल. पण ते खरा संन्यास नाहीये, तो एक खरं जपाचरण नाहीये. तुम्ही संसारात राहून संसार मनातून सुटला पाहिजे. आणि म्हणून ही गोष्ट आहे. पुढची स्लाइड माताजी. आता ही गोष्ट राजा प्रतापरुद्रांची गोष्ट आहे. बघा, आता मी तुम्हाला ही गोष्टी रूपाने का सांगितलंय, कारण जेव्हा आपण असं वृक्ष काहीतरी बडबड बडबड करतो ना, तेव्हा मग कंटाळा येतो. पण जेव्हा गोष्टीतून आपण समजून घेतो ना, तेव्हा मग आपल्याला या गोष्टी सुद्धा समजतात. आणि त्या गोष्टी कशासाठी आहेत, की त्यातून काहीतरी आपण उपदेश घ्यावा. म्हणून हे आपल्याला माहिती होतं, हा राजा प्रतापरुद्र आहे, तो झाडतोय ते. तर ही कुठली गोष्ट आहे माहितीये का? ती पुरीची गोष्ट आहे, ओडिसातल्या. तर तिथे राजा प्रतापरुद्र राज्य करत होता. तर चैतन्य महाप्रभू तिथे आले. तर याला भेटायचं होतं त्यांना, कारण तो भक्त होता. त्याला वाटलं की आता ह्यांची भेट आपण घ्यावी, म्हणून त्याने सेवकांना पाठवलं त्यांच्याकडे. आणि चैतन्य महाप्रभूंना विनंती केली, की मला तुम्हाला भेटायचंय महाराज. पण चैतन्य महाप्रभू म्हणाले, मी गृहस्थांना भेटत नाही, त्यामुळे मी काही तुला भेटणार नाही. तर पण पाहिजे तर त्याने परत पाठवलं. त्याची एवढी दुर्दम्य इच्छा होती भेटायची, की पुन्हा त्यांनी सेवकांना पाठवलं, की मला भेटायचंय तुम्हाला.
मग ते म्हणाले ठीक आहे, मग रथयात्रेत मी तुला दर्शन, मी तिथे येणार आहे, तू तिथे ये आणि माझं दर्शन घे, पण मी तुला काही असं प्रत्यक्ष भेटणार नाही. मग राजाने ठरवलं की त्याने रस्ता झाडायचं काम घेतलं. बघा म्हणजे किती, जो भक्ती मार्गावर आहे भले तो राजा का असेना, पण त्याने स्वतः ते झाडायचं काम घेतलं. आणि मग चैतन्य महाप्रभूंनी ते पाहिलं आणि मग त्यांनी भेट घेतली तिथे, त्याचा भाव पाहिला, त्याची भक्ती पाहिली आणि मग त्यानंतर त्यांनी भेट घेतली. अशी ही राजा प्रतापरुद्राची गोष्ट आहे. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्या भरते रभतेर्जुन कर्मेंद्रियै कर्मयोगम असक्त सविशिष्यते. आता इथे हेच सांगायचं आहे की तुम्ही काही देखावा, ढोंग, दंभ, बाह्य साधूचे कपडे, रानावनात जाणं, हिमालयात जाणं, हे महत्वाचं नाहीये. पण तुम्ही मनाद्वारे प्रयत्न करा की संयमित करायचं. ते जमणार नाहीये, आपल्याला जमणार नाहीये. आपण कितीही प्रयत्न केला हे सगळं उसळून वर येणार आहे. आपल्याला त्या भगवंतांची मदत लागणार आहे, त्यांच्या शक्तीची मदत लागणार आहे. पण तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न करायचा, जर तुम्ही प्रयत्न केला आणि कर्मयोगाचा तुम्हाला इच्छा जरी झाली की मला सुरुवात करायची आहे, तरी ती व्यक्ती श्रेष्ठ आहे जी मोठे मोठी प्रवचन देते आहे, मोठ्या मोठ्या गप्पा मारतीये. अशांपेक्षा जो प्रामाणिक प्रयत्न करणारा मनुष्य श्रेष्ठ आहे. आता ह्याने प्रामाणिक प्रयत्न केला झाडायचा आणि तो प्रयत्न बघितला चैतन्य महाप्रभूंनी आणि मग त्यांची भेट घेतली. तर पुढची स्लाइड माताजी. बघा छोटीशी गोष्ट तुम्ही प्रामाणिकपणे केली ना तरी ती खूप मोठी असते. लक्षात ठेवा, तुम्ही काय करता याला महत्व नाहीये, तुम्ही कुठल्या भावनेने करता महत्व आहे. तुम्ही दिवसाचे दिवसेंदिवस जरी घालवले पण एक छोटासा तुम्ही छोटा प्रयत्न करायला सुरुवात मला करायची आहे असं जरी मनाशी ठरवलं ना तरी ती खूप मोठी गोष्ट आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधनः तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. ही आता बाजूला पण गोष्टच आहे. हे नारद मुनी बसले आहेत आणि युधिष्ठिर राजा हात जोडून उभा आहे. बघा हात जोडून बसलाय त्यांच्या पुढे. जर जेव्हा हे युद्ध झालं त्यानंतर युधिष्ठिराने राज्यासाठी कृष्णाला राज्य सिंहासनावर बसवलंय. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्या अधिपत्याखाली, त्यांच्या आज्ञेखाली, त्यांच्या उपदेशाखाली. आणि मग नारद मुनी आहेत ते भक्ताचार्य आहेत, भक्त श्रेष्ठ आहेत. आणि मग त्यांनी त्याला हा उपदेश दिलेला आहे, ते उपदेश देत आहेत. तर राज्य त्यांनी असं केलं, बघा त्यांच्यासाठी केलं. आणि असं जेव्हा गोष्ट घडते तेव्हा ते अकर्म होऊन जातं, त्या कर्मबंधनातनं सुटका होते. श्री विष्णू प्रित्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केलं पाहिजे, अन्यथा कर्म या भौतिक जगामध्ये बंधनाला कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर. या प्रकारे तू सदैव कर्मबंधनातून मुक्त राहशील. या कर्माच्या बंधनातनं मुक्त राहण्यासाठी आपलं कर्म, आता आपलं काही, आपण यज्ञ काय करणार आहे, ज्याला जमणार आहे, ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्याला यज्ञशाळा बांधता येणार आहे, त्याने जरूर यज्ञ करावा. पण प्रत्येकाला हे शक्य नाहीये, तेवढे पैसे नाहीये, तेवढा वेळ नाहीये, आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आपली कर्तव्य आहेत. तर ती करणं महत्वाचं आहे. यज्ञ म्हणजे काय शेवटी, की आपलं प्रत्येक कर्म त्यांच्यासाठी करणं. म्हणून आपला प्रत्येक गोष्ट आहे, आपण जो आहार घेतो, आपण जो श्वास घेतो, ते त्यांच्यासाठी करायचंय. पुढची स्लाइड माताजी. आता हे करण्याचा फायदा काय ना, ते जर आपल्याला समजलं ना, कर्मबंधनातनं सुटका कशासाठी करून घ्यायची आहे आणि कर्मबंधनातनं सुटका म्हणजे नेमकं काय आणि त्याचा फायदा काय, हे एकदा जर तुमच्या मनामध्ये ठसलं की तुम्ही सगळं काही सोडून देऊन हे सगळं भगवद्गीतेचा उपदेश कसा आचरणात येईल, किंवा किंबहुना तो आपोआपच येतो आपल्या प्रत्येकाच्या. मला आलेला अनुभव आहे, मी तुम्हाला सांगते की आपोआप आपल्या आचरणात सगळ्या गोष्टी उतरायला लागतात. कारण आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट समजते मग ती आपोआपच आपल्या हातून घडायला लागते. कोणी सांगावं लागत नाही, कोणी जबरदस्ती करावी लागत नाही, ती आपोआप व्हायला लागते. आपोआप सगळं आपोआप घडतं. आता हे त्यागाचं चक्र, भगवंतांपासून वेद निर्माण झाले, 4 वेद. तर हे जे वेद आहेत ते ज्ञानाचा भांडार आहेत. आता जेव्हा त्याच्यातच सांगितलंय की तुम्ही तुमची कर्तव्य करा. म्हणून शेतकरी बघा इथे शेत नांगरतोय, त्याने कर्तव्य केलं, निष्काम कर्म केलं, हाच त्याग आहे. आणि मग पाऊस पडायला लागला, देवता संतुष्ट झाल्या आणि मग धान्य निर्माण झालं आणि मग आपण आता जेवण करू शकतोय. एखाद्या वर्षी जर पाऊस नाही पडला तर किती हाहाकार माजेल, विचार करा. हे ब्रह्मांडाच्या देवी देवता हे सगळं काम करतायत. ते प्रत्येक पाऊस कसा पडेल वेळेवर, धान्य कसं निर्माण होईल, सगळ्यांची पोटं कशी भरतील. तर त्यांच्यासाठी आपण त्यांना कृतज्ञ राहिलं पाहिजे, थँक्यू म्हटलं पाहिजे, आभार मानला पाहिजे त्यांचं. कारण त्यांच्यामुळेच आपण आहार घेऊ शकतोय. पण हे सर्व काम ते भगवंतांच्या अधिपत्याखाली करतायत, हे लक्ष. जसं पंतप्रधान आहेत,
आपल्या ठिकाणी जे सगळी लोक काम करतायत, जे आमदार आहेत, खासदार आहेत, नगरसेवक आहेत, तर ते कोणाच्या अधिपत्याखाली काम करतायत? तर पंतप्रधानांच्या. तसंच आहे, भगवंतांच्या अधिपत्याखाली हे काम चाललेलं आहे. पुढची स्लाइड माताजी. तर आता ह्याच्यामुळे काय होतं, आपण जेव्हा आहार घेतो, तेव्हा आहार जेव्हा शुद्ध घेतो, देवासमोर ठेवतो, प्रसाद म्हणून घेतो, तेव्हा तो आहार शुद्ध होतो. आणि जेव्हा शुद्ध अन्न आपण घेतो, आपलं मन शुद्ध होतं, आपण शांत राहायला शिकतो, मन प्रसन्न राहतं. असा आहार आपण जेव्हा आपल्या कुटुंबांना खायला देतो, तेव्हा त्यांच्या सूक्ष्म ऊती, सेल्स शुद्ध होतात. प्रत्येक पेशी शुद्ध होते. आजार नाहीसे व्हायला मदत होते. आता विचार करा, किती आजार पण आलं आपल्या कुटुंबामध्ये, की आपल्याला किती त्रास होतो आपल्या प्रत्येकाला माहितीये. आणि मग आपल्या घरातलं जरी कोणी आजारी पडलं तर आपण पण आजारी पडतो. मग जर त्यांना जर तुम्ही शुद्ध सात्विक आहार, जर तुम्ही मनामध्ये जप करता करता, गाणं गुणगुणल्यासारखं जर तुम्ही मंत्र जप करत करत जर ते आहार जेवण बनवलं रोजचं, तर ते शुद्ध आहार जर खाल्लं प्रत्येकाने, जर ते ग्रहण केलं, तर विचार करा, आजार पण येणार नाही, मन शांत राहील. घरामध्ये जे क्लेश असतील, जी भांडणं असतील, तर ती कमी होतील. कारण मन जर शांत राहिलं तर कोण कोणाशी भांडणार आहे? बघा, आपले जे संबंध आहेत एकमेकांमध्ये, ते पण सुधारायला मदत होईल. पुढची स्लाइड माताजी. आणि म्हणून भगवत भक्त, भगवंतांची भक्ती करणारे सर्व पापातून मुक्त होतात. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. स्वतःच्या इंद्रिय भोगासाठी भोजन शिजवणारे लोक पापाचंच भक्षण करतात. आपण जे काही खातो ते आधी आपण देवासमोर ठेवायचं. त्याच्यावर तुळशीपत्र असेल तर तुम्हाला जमणार असेल तर, कशासाठी अडून बसायचं नाही. माझ्याकडे नाहीये म्हणून मी आज दाखवणार नाही असं नाही. देवासमोर ठेवा, हात जोडा, त्यांना थँक्यू म्हणा, की मी आज जेवू शकते. अनेक लोकांना जेवण पण जेवायला मिळत नाहीये. आता युद्धामध्ये किती लोकांची काय अवस्था असेल आपण कल्पना पण करू शकत नाही. कमीत कमी आपल्या घरी तरी आपण सुरक्षित आहोत. आपल्याला 2 वेळेचं जेवायला मिळतंय. तेवढा तरी आपण ते देवासमोर ठेवून त्यांना त्यांचा आभार मानू शकतो की नाही? आणि ते मानून त्याच्यासमोर पाणी फिरवून जर ते आपण ग्रहण केलं, ते सात्विक बनतं. भगवंतांना दाखवलंय, जेवणार आपणच आहोत, ते जेवणार नाहीयेत. आपल्याला भीती असते प्रत्येक गोष्टीची. आता मी त्यांना दाखवतो, मग मला कुठून मिळणार आहे? तर आपणच खाणार आहोत, पण त्यांना फक्त दाखवून फक्त ते जेवण प्रसाद म्हणून ग्रहण करणं, तर ते आपण ते जर असं नाही केलं, आपण जर नाही त्यांची जर आपण त्यांचे आभार नाही मानले, तर आपण पापच भक्षण करतो आहोत खरं म्हटलं तर. पुढची स्लाइड माताजी. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात, जे पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो, म्हणून यज्ञ केला पाहिजे. जेवायलाच मिळालं नाही तर काय होणार आहे? धान्यच निर्माण झालं नाही. जर दुष्काळ पडला तर शेतकऱ्याला ते शेतकऱ्याने पिकवलंच नाही, जर पाऊसच नाही पडला तर मग काय होईल? विचार करा. मग पाऊस कसा पडतो? तो भगवंतांच्या कृपेने पडतोय, यज्ञामुळे पडतोय. आता यज्ञ आपण रोज केला पाहिजे. आपण जेवतो आहोत, एक एक घास समिधा म्हणून आपल्या पोटामध्ये आपण जो वैश्वानर आहे त्याला अर्पण केला पाहिजे. म्हटलं पाहिजे, वदनी कवळ घेता, वदनी कवळ, वदनी घास घेता, नाम घ्या श्री हरीचे. सहज, श्री हरी आपले दुःख हरण करणार आहेत, आपली संकट हरण करणार आहे, आपली काळजी घेणार आहेत. श्री हरी आहेत ते. सहज हवन होते. सहज हवन, सहज यज्ञ. काही कुठे जायचं नाही, पैसे खर्च करायचे नाही, वेळ घालवायचा नाहीये. हवन आहे, यज्ञ आहे. सहज हवन होते, नाम घेता फुकाचे. फक्त तुम्ही नाव घेतल्याने घडलंय. मग काय एवढी काय कठीण आहे नाव घ्यायला? तुम्ही यज्ञ करताय, सहज हवन होते, नाम घेता फुकाचे. किती मोठी गोष्ट सांगितली. रोज तुम्ही एक फक्त एवढी छोटी गोष्ट करा. तुम्ही 21 दिवस किंवा गोष्ट करता एखादी, तेव्हा सवय होते. आणि 40 दिवस करता तेव्हा एक मंडल पूर्ण होतं. मग ती गोष्ट तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनते. सुरुवातीला थोडे प्रयत्न करावे लागतात ठेवायला. विसरतो आपण, ठीक आहे, विसरलो हरकत नाही. आठवलं, ठेवा. जी गोष्ट घरात नवीन आणता त्यांच्या समोर ठेवा आणि ग्रहण करा. एखाद्याकडे पैसे नाहीयेत, त्यांनी तर असं पण म्हटलंय, पाणी तुम्ही मला जरी दिलं, पाणी जरी नसेल, तुमचा भक्तिभाव अर्पण करा. मनातून भक्तिभावाने प्रत्येक गोष्ट त्यांच्या समोर ठेवा. आणि म्हणून आता देवी देवता आपण सगळं मागतो. लक्ष्मी देवतेकडे पैसे मागतो किंवा सरस्वतीकडे ज्ञान मागतो. तर या देवी देवता म्हणजे त्यांचेच अवयव आहेत. या देवी देवता म्हणजे जीवात्मेच आहेत आपल्यासारखे, फक्त शक्तिशाली जीवात्मे आहेत. भगवंताने त्यांना शक्ती दिली आहे ब्रह्मांडाचा कारभार चालवायला. तो ब्रह्मांडाचा कारभार ते चालवत आहेत. पण मूळ कोण आहे सर्वांच्या मागे, ते लक्षात ठेवलं पाहिजे. वेगवेगळ्या देवी देवतांची गरज नाहीये तुम्हाला करायची. जर तुम्ही भगवंतांची भक्ती केली तर भगवंतांची देवी देवता आपोआपच संतुष्ट होतात.
म्हणून 5 मिनिटं काढली आणि सगळ्यांनी एकत्र मिळून जर भगवंतांचं भजन केलं तर तुमच्या समस्या आपोआप नाहीशा होतील. तुमची संकट दूर होतील आपोआप त्यांच्या शक्तीने. तुमचे सगळे प्रश्न सुटतील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुमचे वातावरण शुद्ध राहील. अनेक गोष्टी एकट्या फक्त 5 मिनिटं वेळ काढून भजन केल्याने होतील. पुढची स्लाइड माताजी. म्हणून हा नामसंकीर्तन यज्ञ आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ते पंचतत्व आहेत. आपण आता ते पंचतत्वांची रोजच म्हणतो. हळूहळू म्हण. पुढची स्लाइड माताजी. हा संकीर्तन यज्ञ आहे. हरे कृष्ण प्रत्येकाने 5 मिनिटं म्हणायचा प्रयत्न करा. एक माळा एकदा, कमीत कमी एकदा एकदा म्हणून पहा. स्वतः अनुभव घ्या. कोणी सांगतं म्हणून नाही. पुढची स्लाइड माताजी. जय श्रीकृष्ण हे मी पहिल्यांदा म्हणते बघा रोज मंगलाचरण. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. तर सर्वात सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे तो जपाचा आहे. आता ह्याच्यामध्ये हे पंचतत्व आहेत, त्यांची नावं आहेत. त्यांना आधी प्रार्थना करायची आणि मग जपाला सुरुवात करायची. ही जपमाळ दाखवलेली आहे. आपण पाहणार आहोत कसा कसा करायचा जप. पुढची स्लाइड माताजी. म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. आता तुम्हाला एक गंमत वाटेल की आता तुम्ही एवढं मोठं मी वाक्य तुम्हाला वाचून दाखवलं तर जर सरळ सरळ वाचलं तर काहीच कळणार नाही. पण आता तुम्हाला जर मी ते समजावून सांगितलं म्हणून समजावण्याची आणि म्हणून या ह्यांची गरज आहे. आता कर्मफळावर आसक्ती म्हणजे अपेक्षा ठेवू नका. तुमचं कर्म करा. कुठेही आसक्त व्हायचं नाहीये आणि तुमचं धर्म म्हणून कर्माचं पालन करा. की तुमचं कर्तव्य आहे. कुटुंबासाठी कर्तव्य आहे. शेजाऱ्यांसाठी कर्तव्य आहे. राष्ट्रासाठी कर्तव्य आहे. प्राणी मात्रांसाठी कर्तव्य आहे. तुमची जबाबदारी आहे. का आहे जबाबदारी? कारण तुम्हाला ऋण आहेत. आपल्याला ही ऋण आहेत त्यांची. ती ऋण फेडायला पाहिजे. आणि म्हणून आपली ही नियत कर्म आहेत. नेमून दिलेली कर्म आहेत. मग ती अनासक्त होऊन तुम्ही कर्म करा. मग आपोआपच परमेश्वराची प्राप्ती होईल. पुढची स्लाइड माताजी. अपेक्षा ठेवू नका. आपलं धर्म म्हणून त्याचं पालन करा. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. बघा श्रेष्ठ पुरुष जे करतो त्याचं अनुसरण सामान्य जन करतात आणि आपल्या अनुसरणीय कृत्यांनी तो जे जे आदर्श घालून देतो त्यानुसार जग कार्य करते. आता शंकरांनी विषप्राशन केलं. नंतर कृष्णांनी आपल्या एका करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. आता हे सगळं आपण म्हटलं की करायचं तर शक्य आहे का? आपल्याला या गोष्टी असामान्य म्हणून आपण त्यांचं अनुकरण करायचं नाहीये. त्यांनी जे केलं, त्यांनी पुतना राक्षसीला त्यांनी छोटे बाळ असताना त्यांनी तिला मारलं त्या राक्षसीला. मग आपण म्हटलं की आम्ही ते करू म्हणून अनुकरण नाही, अनुसरण. त्यांच्या उपदेशाचा आपण आचरणात आणायचा प्रयत्न करायचा. प्रत्येकाबाबत त्यांच्या आयुष्यात त्यांनी काय केलंय तसं करायचा प्रयत्न करायचा नाही. त्यांनी उपदेश काय केलाय ते समजून घ्यायचं. आता अर्जुन राजा आहे, तो त्याची प्रजा आहे. आणि मग अशा वेळी जर त्याने जर स्वतः पळपुटेपणा केला, युद्ध केलं नाही तर बाकीच्यांना तो तोच आदर्श घालून देणार आहे. आता छोटी छोटी बाळं बघा त्याच्या आई मागे कशी चाललेली आहेत. आई जे करतं ना ते ते करतात. कारण आई त्यांचा आदर्श आहे. आपल्या सगळ्यांचा आदर्श असतो. आपले आई वडील असतात, गुरु असतात. त्यांचा आदर्श आपण आयुष्यात घालून घेतो. मग अनेक लोक भेटतात, अनेक मोठी मोठी माणसं भेटतात. मग त्यांचा आदर्श आपण घालून घेतो. पण त्यांनीच जर चुकीचं वागलं म्हणजे तूच जर पळपुटेपणा केला तर काय होईल विचार कर. पुढची स्लाइड. आता ते म्हणतात ना मी जर माझं काम केलं नाही, मी जर हा सगळ्या ब्रह्मांडाचा कारभार चालवला नाही तर काय होईल? ग्रहलोक नष्ट होतील, अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न होईल आणि मीच हा जर सगळा कारभार सोडला तर प्राणी मात्राची शांतता नष्ट होईल. म्हणजे काय काय होईल बघा. जगणं असह्य होऊन जाईल. म्हणून भगवंत त्यांची नियत कर्म शक्तीच्या मार्फत करतायत. पुढची स्लाइड. हे प्रत्येकाने केली पाहिजेत थोडक्यात. आता इथे नियत कर्माच्या फळांवर आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्माचरण थांबवण्यास प्रेरित करू नये. उलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. आता शेतकरी नांगरतोय शेत, तर तुम्ही त्याला सांगितलं की शेत नांगरू नको, तू भक्ती कर, तर तसं होणार नाही. त्याला त्याला कसं सांगितलं? त्याला तुम्ही जर म्हटलं की तुझं कर्म न करता आता त्याचं कर्म त्याने केलंच पाहिजे. भक्तीसह कर्म केलं पाहिजे. म्हणून एखादी व्यक्ती जर भक्ती करत नसेल
तर तुम्ही त्याला असं निकृष्ट समजता कामा नये किंवा असं नाही म्हणता कामा अरे हा भक्ती करत नाहीये किंवा त्याला कमी लेखता कामा नये. त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की तुझा थोडा वाटा आहे पैशाचा, तो चांगल्या कामासाठी खर्च कर. पुढची स्लाईड. आता इथे एखादं आता आपल्या मनात विचारेल की मग मी चांगली कामच करत राहतो ना, मी सतत पुण्यकर्म करतो, दान धर्म करतो, लोकांना ज्यांना पाहिजे त्या गरिबांसाठी पैसे, त्यांना जर जेवण नसेल तर त्यांना अन्नदान करतो, कपडे नसतील तर कपडे देतो, मग त्याने काय फरक पडणार आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण पुण्यकर्म करतो तेव्हा उत्तम लोकाची प्राप्ती होते, स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. पण स्वर्ग लोकात गेल्यावर काही काळानंतर पुण्य जेव्हा क्षीण होतं तेव्हा पुन्हा परतून या जन्माला यावं लागतं, पुन्हा देह धारण करावा लागतो, पुन्हा हे जन्म मृत्यू ज्वरा व्याधी यात अडकावंच लागतं, पुन्हा हे आजारपण, पुन्हा ही सगळी सगळी कटकट, रोजचा आपला उदरनिर्वाहाचं हे सगळं त्याच्यात पडावंच लागतं. आणि मग आपल्या हातून अशी कर्म घडतात, मग अधोगती होऊ शकते. म्हणून याच्यासाठी पुण्यकर्म नाही, भगवंतांसाठी कर्म, हे लक्षात घ्या. नुसती पुण्य पाप याच्या पलीकडची अवस्था आहे. आणि म्हणून मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच करता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्म केली जातात. आपल्याला वाटतं की आपण कर्म करतो आहोत, पण प्रत्यक्षात काय आहे, आपल्या हाताला दोरखड, आपण बाहुले आहोत जसं कळसूत्रीच्या असतात, आणि प्रकृती आपल्याकडनं कर्म करवून घेते. झाडाचं पान सुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय हलत नाही, गवताचं पातं हे सुद्धा त्यांच्या इच्छेशिवाय हलत नाही. पुढची स्लाइड माताजी. आणि म्हणून अर्जुन विचारतो की आता समजा अर्जुनाला युद्ध करायचंय, पण तो आता म्हणतोय की मला युद्ध करायचं नाहीये. आपल्याला माहितीये की चुकीची कामं केल्याने काय होणार आहे, तरी आपण पापकर्म करायला प्रवृत्त होतो. मग असं का होतं. पुढची स्लाइड. आता आपल्याला कळलंय पण वळत नाही, कुत्र्याची शेपूट कशी असते. आता त्याचं कारण हे आहे, जीवावरती असलेली 3 आच्छादनं. ऍक्च्युली हा कठीण विषय आहे थोडासा, कदाचित तो म्हणजे ऐकायला हे वाटेल, पण मी पटकन तुम्हाला हा समजावून सांगते की हे काय आहे. याच्यात त्यांनी जी 3 चित्र आहेत हे खूप कठीण आहे, जसं जसं पुढे तुम्ही शिकाल. आता हे 3 दाखवले. एक बारेने वेच्छेदिला गर्भ आहे, तो काहीच करू शकत नाही, त्या गर्भाच्या आत अडकलेला आहे आणि तो हालचाल सुद्धा करू शकत नाही. तर ही वनस्पती योनी जी आहे त्याची ही स्थिती आहे, कारण ते काहीच करू शकत नाही. एका ठिकाणी ते बांधले गेलेले आहेत, एका ठिकाणी ते एक स्थिर झालेले आहेत. आणि त्याच्या बाजूला दाखवलेले अग्नीमध्ये धूर, तर आगीतून धूर बाहेर येतोय. जर आपल्याला मनुष्य योनी अशी आहे की आपण जर फुंकर मारली तर ही अशुद्धी सहजपणे दूर होऊ शकते. जसा धूर दूर होतो आणि मग आग कशी धडाडून पेटते, तसं मनुष्य योनीच आहे. आणि खालती आरशावर धूर हे पशुपक्षी योन्यांबद्दल सांगितलंय की आरशावरची धूळ आपल्याला पुसायला थोडा प्रयत्न करावा लागतो. जेव्हा ती धूळ दूर होते तेव्हा तो आरसा चमकायला लागतो आणि आपल्याला आपलं त्याच्यात रूप आपण पाहू शकतो. असं हे 3 योनींबद्दल सांगितलेल्या ह्या गोष्टी आहेत. पण याच्यामध्ये जो गर्भित अर्थ आहे, जसा पुढे आपण अभ्यास करू, ही आच्छादन आहे, ती आच्छादन दूर व्हायला पाहिजे. पण आपल्याला मनुष्य योनी सहजपणे दूर होऊ शकतील, पशुपक्षी वृक्ष योनी ती व्हायला कठीण आहे. पुढची स्लाइड माताजी. म्हणून इंद्रियांचं नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा प्रारंभीच निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा तू वध कर. आता ही वाक्य शब्द भगवद्गीतेतले आहेत ना, ते असे आपण जर असे सहजपणे वाचले, पण त्याचा जर अर्थ समजून घेतला तर त्याच्यासारखं सोपं काहीच नाहीये. तर कामाचा वध कर म्हणजे काय. पुढची स्लाइड माताजी. आता इथे तुम्हाला मी सांगते, हे मागच्या स्लाइडचं मी इथे समजावते, म्हणून मी पुढची स्लाइड दाखवली. आता इंद्रिय म्हणजे काय. आपली आता 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय. हरे कृष्ण माताजी, कोणाचं द्यावा. आता इंद्रिय मी पटकन तुम्हाला तर समजली, शेवटची स्लाइड आहे, 2च स्लाइड आता उरलेत. तर बघा इंद्रिय म्हणजे काय, तर याचा अर्थ समज की बाह्य जगाशी आपण त्याने संपर्क प्रस्थापित करतो. आता जर डोळे नसतील तर बाहेरचं जगत पाहू शकणार नाही, कान नसतील तर ऐकू शकणार नाही, जर जीभ नसेल तर आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकणार नाही, त्वचा नसेल तर स्पर्श करू शकणार नाही, अशा रीतीने नाक नसेल तर गंध घेऊ शकणार नाही. बाहेरच्या जगाशी संपर्क आणण्याची साधनं आहेत. म्हणून इंद्रिय जी आहेत जर नसतील तर आपण प्रकृतीशी संपर्क साधू शकत नाहीत. म्हणून प्रकृतीपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियपेक्षा मन श्रेष्ठ आहे. बघा आपण जेवतोय, आता आपण एखाद्या वेळी जेवतोय आणि आपलं लक्ष नाही, आपण पुस्तक वाचतोय, तर अशा वेळी काय होतं की आपल्या जेवणाकडे लक्ष नसेल तर जेवणाची चव कळणार नाही. आपण आता एखादी सिरियल बघतोय आणि बाहेर जर एखादा माणूस ओरडत चाललाय की कांदे घ्या कांदे किंवा भाजी घ्या भाजी, तर आपल्या कानावर ते शब्द पडतात,
पण त्याचा बोध होत नाही आपल्याला, कारण तिकडे मन नाहीये. मन आपलं सिरियल मध्ये गुंतलेलं आहे. म्हणजे आपलं मन असणं आवश्यक आहे ज्ञान होण्यासाठी. आणि म्हणून मन हे त्याच्यापेक्षा, इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. मग बुद्धी आहे, बुद्धी ठरवते काय योग्य आहे काय अयोग्य आहे. आणि आत्मा हा बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आहे. पुढची स्लाइड माताजी. हे नुसतं बघा, म्हणजे पुढे हे काही, हे सगळं ही अशी अशी पूर्ण ही शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा. पुढची स्लाइड माताजी. तर हे स्तरही तसेच आहेत. तर ते मी उद्या तुम्हाला या स्तरांबद्दल पटकन सांगेन समजावून. त्याच्या पुढची स्लाइड माताजी. तर आपण या रथामध्ये बसलेलो आहोत बघा. हे 5 घोडे आहेत आपले. आणि आपला हा जो रथ आहे ना, हे घोडे आपल्याला कुठेही नेतायत. आता विचार करा, गाडी चालवतोय आणि गाडीचे जर ब्रेक फेल झाले तर गाडी आपल्याला खड्ड्यात नेऊन घालणार, आपला ऍक्सिडेंट होणार. अशीच आपली अवस्था आहे. त्यामुळे आपला ब्रेक आपल्या हातात पाहिजे, या घोड्यांचे लगाम आपल्या हातात पाहिजे, मन आपल्या ताब्यात पाहिजे. म्हणून हे जे आहेत ना, हे 5 ज्ञानेंद्रिय आहेत. मन त्यांचा लगाम आहे आणि बुद्धीने ते लगाम हातात धरलंय, आणि आत्मा हा त्याच्यात बसलेला मालक आहे या रथाचा. पुढची स्लाइड माताजी. तर अशा रीतीने हा जो आपला पूर्ण अध्याय आहे, खरं तर हे सगळं खूप, तसं म्हटलं तर कठीण आहे समजून घ्यायला. कारण नुसतं आपण पाहिलं तर इतकं कठीण वाटतं, असं वाटतं की काही समजतच नाहीये. एक श्लोक वाचला, पुढचा श्लोक समजला, पण हे जे शब्द आहेत ना, त्यातला जो अर्थ आहे तो समजून घेण्यासाठीच आपला हा जो 1 तासाचा जो वर्ग आहे तो त्यासाठी आहे. अन्यथा प्रत्येकाकडे भगवद्गीता आहे, प्रत्येक जण भगवद्गीता वाचू शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. पण जेव्हा आपण इथे त्याची चर्चा करतो, आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे सगळं सोपं वाटायला लागतं. आणि मग कंटाळा येत नाही. नाहीतर जर एखादी गोष्ट कठीण वाटली ना, की आपण सोडून देतो. मग आपण एक दिवशी अटेंड करतो, दुसऱ्या दिवशी नको वाटायला लागतं. तर तसं नाही. हा जो सोपा अर्थ समजून घ्यावा आणि रोजच्या आयुष्याचा भाग आहे हा. आपल्या आपल्या अनेक गोष्टी, आपली अनेक संकट दूर होणार आहे, अनेक आजार बरे होणार आहेत, आपलं आयुष्य खूप सुधारणार आहे, दिव्य बनणार आहे. यातली प्रत्येक गोष्ट आपल्या आचरणात आपोआप यायला लागणार आहे जेव्हा ज्ञान होणार आहे. हे समजतं ना, तेव्हा हे सगळं महत्वाचं वाटायला लागतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रश्न विचारेल तर विचारा. काल मी विचारायला तुम्हाला वेळ नव्हता दिला. हे खूप तसं समजवायला सगळं कठीण आहे खूप. हे समजवताना सुद्धा प्रत्येक गोष्ट जर सोपेपणाने करून सांगून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचली पाहिजे. कुणाला विचारायचंय का काही? जय श्री कृष्ण ताई. हा, हरे कृष्ण. बोला बोला. हा, जसं मी पहिल्या दिवशी जॉईन नव्हते झाले, मला हे विचारायचं, अध्याय 2 सांख्य योग, हा 3 अध्याय कर्मयोग, तर पहिल्या हा, अध्यायाला काय आहे? अर्जुन विषाद योग. अर्जुन विषाद योग. हा, म्हणजे आणि ही नावं सगळी शंकराचार्यांनी दिली आहेत. आणि आपण जर बघितलं तर शेवटी एक पुष्पिका असते. पुष्पिका ओम तत्सदिती हा हा. श्रीमद भगवद गीतासु उपनिषत्सु. आणि भगवद्गीतेतलं उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम, ही ब्रह्मविद्या आहे. ब्रह्म म्हणजे 2 अर्थ आहेत ब्रह्माचे, एक आत्मा आणि एक परमात्मा. तर ही आपल्याला त्याचं, आत्म्याचं आणि परमात्म्याचं ज्ञान करून देणारी ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. भगवंतांशी जोडणारं शास्त्र आहे हे. योग म्हणजे आसन करणं, प्राणायाम करणं. आजकाल आपल्याला योगाचे क्लास आहेत ना, ते हेच शिकवतात. वेगवेगळी आसनं कशी करायची, नंतर प्राणायाम कसा करायचा. तो योगाचा अर्थ नाही, योगशास्त्र आहे. भगवंतांशी जोडण्याचं शास्त्र आहे. योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. संवादे म्हणजे, हा संवादामध्ये आपण अभ्यास करतोय. हा संवाद मूळ जनमेजय ऋषी आणि वैशंपायन ऋषी आणि जन्मेजय राजा यांच्यामध्ये आहे. तो मग श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद आहे. आणि मग धृतराष्ट्र आणि संजय, असा संवादातून हा आपण अभ्यास करतोय. तर ते अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय आहे. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. प्रश्न नाही आहेत का कोणाचे? हर- हरे कृष्ण माताजी. हा, विचारा. हा, मला असं विचारायचंय, मला क्विज का नाही आलेली? हा, ते तुम्ही रेश्मा माताजी आहेत ना, त्या तुम्हाला सांगतील त्याच्याबद्दल टेकचं ते. आणि संजना माताजी आणि योजना माताजी आहेत, ते सांगतील फीज बद्दल. फीजचं दिलं नाही अजून. 3रा अध्यायानंतर आम्ही पाठवत असतो, मग त्याचे आम्ही पाठवून देऊ ग्रुपवर. बरं बरं. आणि सोपं आहे हो एकदम. क्विज काय अशी कठीण क्विज नाहीये. अगदी आपण आता जे बोललो आतापर्यंत ना, तेच आहे सर्व. भगवद्गीता इतकी सोपी आहे ना, की तुम्हाला त्यांच्यासारखं सोपं काही वाटणार नाही. आणि प्रश्नही सोपे आहेत आणि एमसीक्यूज आहेत. त्यामुळे